जय महाराष्ट्र. रोहन मधुकर मोरे, पंचायत समिती सर्कल प्रमुख वडगाव सिद्धेश्वर. मी पंचायत समिती वडगाव सिद्धेश्वर मधून अपक्ष फॉर्म भरलेला होता, पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार किंवा शिवसैनिकांच्या व सामान्य जनतेच्या तसेच जे काय वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांच्या सर्वांच्या सांगण्याप्रमाणे मी माझी अपक्ष उमेदवारी वापस घेत आहे आणि भविष्यात मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे माझ्या पदावर करणार आहे. आणि पक्षानं सुद्धा मला जिम्मेदारी दिलेली आहे की भविष्यात आज तुम्ही या गोष्टीची माघार घेतली तर भविष्यात तुम्हाला सुद्धा कुठेतरी त्या गोष्टीचा जे काय आमच्या पद्धतीने गोष्टी करता येतील ते आम्ही तुम्हाला करू. आज आमचे पक्षश्रेष्ठी तसेच संपर्क प्रमुख धाराशिव जिल्ह्याचे राजेंद्र साळवे साहेब माझ्यासोबत आहेत. साहेबांना बी विषय पूर्ण सांगितला, ज्या आमच्या प्रामुख्यानं ज्या अडचणी आहेत त्या साहेबांना सांगितल्या व त्यांनी सुद्धा त्या पूर्णपणे ऐकून घेऊन वरच्या पातळीवर जे आमचे काय पालकमंत्री साहेब असतील किंवा आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्याने शब्द ठामपणे आज मला इथं धाराशिव मध्ये दिलेला आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. रोहन, आपण सिद्धेश्वर वडगाव पंचायत समिती गणामधून अपक्ष उमेदवारी दाखल केली. आपण शिवसेना पक्षाचे तिथे गण प्रमुख असल्यामुळे तुमची इच्छा आणि अपेक्षा होती, परंतु शिवसेना भाजपा राष्ट्रवादीच्या महायुतीच्या वाटपामध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाला गेल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही एबी फॉर्म देऊ शकलो नाही. परंतु आम्ही तुम्हाला विनंती केली की आता ह्या झालेल्या याच्यामध्ये आपण आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली. त्या पद्धतीने विनंतीला मान देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापसिंह नाईक साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपल्याला विनंती केली आणि विनंतीप्रमाणे आपण मान्य केलं. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये आपण हा इथला वडगाव सिद्धेश्वर त्या पंचायत समितीतून अर्ज मागे घेतल्याबद्दल तुम्हाला खूप खूप पक्षातून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि आपण भविष्यातल्या कालखंडामध्ये मला विश्वास आहे की संघटनेच्या माध्यमातून विविध समितीवरती विविध पदावरती तुमचा सन्मान केला जाईल असं तुम्हाला अधोचन देतो. तुमचं योगदान ही संघटना विसरणार नाही असं शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.